इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। सोमवार को जलगांव में बम की अफवाह से फैला हड़कंप। जलगांव रेलवे स्टेशन पर 2 दिन से संदिग्ध अवस्था में खड़ी स्विफ्ट डिजायर गाड़ी में आवाज से अफरा तफरी मच गई, जिसकी सूचना शहर पुलिस थाने को दी गई। शहर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक अनिल पवार अपनी टीम के साथ मौके पर पहुंचे। साथ ही बम निरोधक दस्ता भी मौके पर पहुंचकर गाड़ी की बारीकी से जांच की, जिसमें पता चला कि बम होने की महज अफवाह निकली, जिसके बाद सभी ने राहत की सांस ली, जिसकी जानकारी पुलिस निरीक्षक अनिल पवार ने दी। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। काय सांगणार? रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूलाच एक कार आढळली, त्याच्यामधून आवाज येत असल्याचं कळून भयभीतीचं वातावरण होतं। बरोबर आहे। रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात MH12SF 1680 ही जी उभी आहे, ही कार एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके, ज्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नेमणुकीच आहेत। त्यांनी ही कार 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त। आवाज कसला येत होता? हा, तर तो जो आवाज येत होता त्या कारच्या मेकॅनिझम मध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचं इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचे ते आवाज येत होता। शोधक पथकाच्या द्वारे सुद्धा या कारची तपासणी करण्यात आली। बरोबर आहे। संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं, कारण सद्यस्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे, त्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। खात्री अंती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे। जनतेला काय आव्हान? जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका। ही जी घटना आहे ही मेकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही। आपल्याकडे अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी, नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना, जेणेकरून त्याचं त्वरित आता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल। सरकारच्या विरुद्ध काही कारवाई